तर मंडळी, भन्नाट भटकंती करत आज मी आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चिखली या गावी. रस्त्यामधूनच जाताना एका फरशीवर लहान मुलांना मासेमारी करताना पाहिलं. खरं तर पावसाळ्यातील गरवून मासे पकडणे एक वेगळाच आनंद देऊन जाणारी गोष्ट असते. तर मीही या मुलांसोबत मासे पकडायला लागलो. तर चिखलीच्या या फरशीवरती आपल्याला दोन भाऊ भेटलेत, मासे पकडतात. भाऊ तुझं नाव सांग. संस्कार. आणि तुझं? माझं नाव सम्यक. सम्यक. तुझं काय रे? मासे गावले काय का आताचा मासे भेटतील आहे ना? तिकडे ते काका पण पकडतायत. तिकडे तू अजून एक बारक्या पकडतोय. भेटतात गावतात इकडे? कुठले कुठले गावतात? खवले की खवले पण गावतात. होय ना? खवले. चिखलीतल्या थालेवरती आलो आहोत आणि हा भाऊ आहे ना, याला मासा भेटला बघा. गावला आहे ना? किती गावले अजून? गावतील ना? बरोबर. चला बघा, पाण्याचा मोठा प्रवाह आहे या ठिकाणी. ह्या बारक्याला आहे ना मासा असे पूर्ण गळूला जो काही आपण गांडूळ लावतो ना, तो खाऊन जात आहे. गावला खाऊन गेला ना? मंडळी, भावाने उडवलेला कॅमेरा बंद होता, पूर्ण माझ्यावरून काढला खेकड्याला. सावकाशी चावलं. पायट पायट पायट. हा, अजून पाठी पकड. अंगडा गाळायचा नाही तर. किरवी गावली, किरवी. ए काय पायट, आता पायट, आता पकड तुला बिंदास. अंगठा सोडावा पण तुझा. अंगठा लांब ठेव. हा, अंगठा गाळला. अस्सल अस्सल किरवी गावली. पिल्ल नाहीत ना, अंडी घालून आता सोडलेली आहेत ना. पिल्ल सोडली आहेत खरं तर. त्याच्यामुळे आता काय खायला हरकत नाही. आता याच्या पुढे जे मिळणारे आहेत ना खेकडे वगैरे, तो थोडेसे भरीव भेटतात आहे ना. आणि भात कापणीला तर एकदम भरीव. तेव्हा असे आंगडे गाळत नाही, आपला अंगठा कापतात एक वेळा. होय ना? तेव्हाची किरवी चव. हा, पिल्ल सोडायच्या वेळेस ते उपाशी असतात ना. हा, म्हणून ते खात नाही काही. हा, आता भरीव आहे, सगळे भरीव आहेत. मामा सांगतात तेव्हाची किरवी चांगली असते खायला, भात कापणीची. तर मंडळी, खूप पेशन्सचं काम आहे फिशिंग म्हणजे. हा बारक्या त्याच्यात एक्सपर्ट आहे. किती एकाग्र होऊन एकदम मासे पकडतोय. असं तुम्हाला खवळणाऱ्या पाण्यात तसे मिळणार नाहीत मग, किंवा असं म्हणतात ना, पाणी जिथे चालती असते तिथे नाही मिळणार. असं स्थिर झालेल्या पाण्यातच मासे गावतात ना रे. हा, ए गावला तुला? दाखव. हा हा, मस्त रे, झकास, एक नंबर. तुला एकदम नादच आहे. कलरफुल मासा आहे. कुठला आहे? काटेरी. काटेरी आहे. अरे जबरदस्त. याचा रंग बघा, एक वेगळाच आहे. सावकाश काट. हा बघा मासा. हे बघा किती कलरवाला मासा सापडलाय बघा. जबरदस्त रे. जरा पाण्यात त्याचा कलर चमकतो. हा, आणि पाण्याच्या बाहेर काढला की कलर जरा वेगळा होतो. आता ते वेगळंच शेड दाखवले त्या मासाने बघा. जबरदस्त. गावला काय? नाही, मोठा फिश आहे. वरतय कोणतरी. बघूया. ते थांब. आलो आलो आलो. गावली 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 गावली. पकडून ठेव, पकडून ठेव. वाम आहे ना? हो, एक नंबर. भेटली. उडवली त्याने. संस्कारने उडवली. अरे जबरदस्त. शेवटला भेटली एक तरी. जाते कुठं? अरे गावतच नाही, गावतच. अरे पकड, पाण्यात जाईल. काटा उचल. कसला? नाही, झालं कसं काय? लय लय मस्ती करते बा. काटा पण असतो याला. हो, काटा असं. हे काय आहे बघा, काटे. हे बघ, वरचे काटे टोचते ना. हा, फायनली पकडली. टाक पिशवीत लवकर. जबरदस्त. वाम नाही. हा, काटे बघ कशी वरती गेले ते बघा. पाऊस पण आला. थोडीशी घाण झाली, पावसाने हजेरी लावली.
तुझं काय तिकडे वाम मिळाले, तुला काय भेटलं की नाही? मोठा मासा सुटला. मोठा मासा सुटला. अरे रे बघा हा मोठा पाण्याचा व्हाळ आहे तिकडेच. हा बारक्या आहे ना एकदम एक्सपर्टी आहे याला मासे पकडण्यात, मासे गरवण्यात. मंडळी थोडंसं मी देखील धडे गिरवतोय मासे गरवण्याचे. वळण की लगे थोडं ना. वाम पकडली आहे. म्हणजे धावपळच होते. आम्ही इकडे आलो की तिकडे मासे भेटतात, तिकडे गेलो की याला मासे भेटतात. ए, सावकाश. दाखव असं. मी एकदा मी धरतो. भारी रे बघा, जबरदस्त. बघा मंडळी आम्ही इकडे आलं की तिकडे मासे मिळतात आणि तिकडे गेले की या बारकेला मासे मिळतात. मैत्री बघा काय दोघांची मासे पकडण्यासाठी. मासेमारी आणि फिशिंग आहे ना हा एक नादच आहे. गरवणं काय प्रकार असतो ना ते ह्या भावाने मला शिकवलंय बघा. काय नाही बघा जबरदस्त. बारक्यामध्ये स्किल आहे. मासे गरवणं आहे ना खरंच एक नाद म्हणावं लागेल. आणि ह्या बारक्याने मला प्रूव्ह केलं. मी मगाशी 2 वेळेला गर टाकला पण मला गळायला काही मासे मिळाले नाहीत. ह्याने सहजरित्या या माशाला उडवलं. अडकलं बघा, गळामध्ये अडकलाय. बस काढू आण. शिजून खाणार की असं भाजून खाणार? तसं पण शिजून पण भाजून पण आहे शपथ. सुत्तेरी. वाम आहे ना त्याला काय म्हणतात? सुतेरी. बारके सुतेरी, मोठे सुतेरी जरा वाम. वाम आई शपथ. आता बारक्यावर सुतेरी 3 वाम पकडले ना या भावने. जबरदस्त एक्सपर्टीज आहे. खरं तर त्याला शांतता लागते. त्याच्यासोबत तिकडे गेलो ह्या बारक्यासोबत. तर बारक्याने 2 मासे पकडले पण जेव्हा आपला कॅमेरा ऑफ होता पण पटकन उडवले. बारक्या पण एक्सपर्ट आहे आणि हा भाऊ पण एक्सपर्ट आहे. चुरळला राहतोस ना तू? काय आणलं दाखव. हे काटेरी. पकड. चमकीली काटे. अरे उडी मारते. ते एकदम सिल्वर कलरची काटेरी. रे जाम उडी मारते. पोटात गेल्यावर पण जाम उडी मारणार. इकडे मासे तर भेटतातच ना, त्याचबरोबर किरव्या वगैरे भेटतात का? कारण ते काका बघा काहीतरी टमरेल लावायला चाललेत. डबा लावून पण भेटतात ना डब्यात? गेली अरे यार. टोके लावायला जातोय सांग. टोके चला मंडळी आपण बराच वेळ या मुलांसोबत होतो. हा संस्कार आहे आपला व्हिवर रेग्युलर आणि आपला मित्र दरवेळी आपल्याला कुठे ना कुठे भेटतो. मला याचा चेहरा लक्षात होता, नाव लक्षात नव्हतं पण आज परत एकदा त्याची गाठभेट झाली. सो आपण इथे शुभमला सोडायला आलो होतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये काहीच ठरवलेलं नव्हतं पण असं भयानक प्रकार आहे ना पावसाळी म्हणजे मान्सून फिशिंग काय असते कोकणातली तर ती ही असते आणि अशी असते. बरेच असे ट्रॅप वगैरे पण असतात मासे पकडण्याचे पण त्यापैकी गरवून मासे पकडण्यात जो काही आनंद असतो ना म्हणजे आपण पोरं सगळे एकत्र होऊन माशाला जाणं किंवा किरव्या पकडायला जाणं हा काय गावचा नादच आहे. म्हणजे ह्या पावसाळ्या दरम्यान पोरांना सुट्टीमध्ये काय तर मासे पकडणं गरवून. बरोबर ना रे संस्कार? बारके बघा आतापासून ट्रेनिंग घेतोय आणि तो तर एक्सपर्ट झाला. त्याने पण 2-3 मासे उडवलेत. हाय शपथ जेव्हा कॅमेरा बंद करतो तेव्हाच काही ना काहीतरी उडतं. भावाने जबरदस्त उडवली. तिकडून पण हे जवळ नको ना सुट्टा बिटायची. वाम लय इकडे आहेत नाही वामच भेटत आहेत. निघाच्या टायमिंगलाच भेटली. हा चला आता ही मुलं पण निघते. हा चेक काढू दे. हा जाम ऍक्टिव्ह आहे मासेमारीमध्ये. संस्कारला हे वाम भेटली एक नव्हे तर किती 4 की 5 4 उडवला त्याने भारीच. पण जेव्हा आमचा कॅमेरा बंद असतो तेव्हाच भेटायची. आयशोबत शिफ्टी मारला ना रे तुझ्या तोंडावर. चला अडकला होता बघ. संस्कार नंतर कधीतरी जाऊया फिशिंगला स्पेशल व्हिडिओ करूया. त्याला भेटून छान वाटलं. मासे बघतो मस्त की शिजवा आणि खा. माझा छोटासा वाटा काढून ठेवा. चला चल टाटा. चल एक उडवतोयस थांबूया चल.
बारक्याला काय भेटत नाही आहे. बारके म्हणतोय 5 मिनिटं थांबतात आम्ही शेवटचा मासा काढतो, पण काय अजून गावला नाही. हा ना, हे बघा जबरदस्त एक किरवी पण गावली आहे. मजा आली. तुम्हाला काय किरव्या गावतील काय टमरेलमध्ये? सकाळी सकाळी दुसऱ्यात न्यायचा काढून तोपर्यंत नाही नेत. हात लावणार नाही. बरोबर. हा तसं काढलं. तर मंडळी बघा एवढे मासे आपल्याला करून भेटले त्या मुलांना. भारीच. आज त्याचं काय मिक्स सगळं होणार ना? सगळंच मिक्स. आज सगळं मिक्स. काय शपथ रेसिपी भारी होणार. आज रस्सा बनवणार, कालवण बनवणार. अरे वा जबरदस्त. चला चला आता मी तर मंडळी इकडे फिशिंग बघून आहे ना घरी निघतोय, पण भारी मजा आली. संस्कारला परत एकदा आपण फिशिंगसाठी सांगितलंय, म्हणतो खास एका स्पॉटला तुला नेतो, भारी भारी मासे पकडून दाखवतो. पण घरून असणार आहे की विन वगैरे घेऊन का काय? नाही घरून आपल्या गालातच वरती गावतील माझे गावतील ना? जायला पाहिजे. चला मामा पण म्हणाले तुम्ही याल काय? मला टाइम नसतो. टाइम नसतो, ते फक्त किरव्या बघायचे डबे लावतात. तो सरपंचीला जातो मी. अच्छा अच्छा. आपण उद्या येशील झालं तू? हो प्रयत्न करेन. तर मंडळी चला आपण इथून डायरेक्ट थेट आता जाऊया घरी. पण प्रचंड भारी एक्सपिरियन्स होता. पावसाने बघा मगाशी पाऊस आलेला पण आता गायब झालाय. सो वातावरण देखील मस्त की छान असं थंड झालंय. मला देखील कुडकुडी भरण्याच्या अगोदर मी पोचतो थेट घरी. चला बरं ना, टाटा. चला.